हॅलो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो मी काल एक व्हिडिओ टाकली होती. त्याच्यावर एक प्रश्न विचारला होता की कुठले असे फंड आहेत की लाँग टर्मला 12%च्या वर जास्त रिटर्न दिलेले किंवा मिनिमम 12% दिलेत. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पज घ्या, कुठल्याही इन्व्हेस्टमेंटची काही इन्व्हेस्टमेंट करा म्हणून असं काही सांगत नाही. फक्त एक तुम्हाला एज्युकेशन असावं, त्यामुळे तुम्हाला माहिती देतोय. आता पहिला फंड बघूया आपण. हा आहे ICICIचा लार्ज आणि मिड कॅपचा फंड आहे. 3 वर्षाचं रिटर्न आहे 20%. तुम्ही ऑल टाईमचं रिटर्न बघितलं तर ऑल टाईमचं रिटर्न आहे 15.96%. आणि या फंडची साईज बघितली तुम्ही तर ह्या फंडची साईज 28,505 करोड आहे. SIP तुम्ही 100 रुपयापासून करू शकतात. NAV आहे 1,093 रुपये. एक्सपेन्स रेशो आहे 0.78 पैसे. हा आहे HDFCचा लार्ज आणि मिड कॅपचा फंड आहे. याचं 3 वर्षाचं रिटर्न आहे 19.5%. आता ऑल टाईम बघू आपण. ऑल टाईमला आहे 13.10%. ऑल टाईम म्हणजे किती? हे फंड कितीपासून तयार झालेला आहे? हे जानेवारी बघा 1 जानेवारी 2013 हे सर्व फंड लाईव्ह झालेले आहेत. हे सगळे आता किती 13 23 म्हणजे 13 वर्षाचे सगळे फंड आहेत हे. आता पुढचा बघू आपण. या फंडची साईज आहे ना 28,580 करोड आहे. SIP तुम्ही 100 रुपयापासून करू शकतात. NAV आहे 340 रुपये. एक्सपेन्स रेशो आहे 0.87 पैसे. हा ICICIचा लार्ज आणि मिड कॅप फंड आहे. 3 वर्षाचं रिटर्न आहे 16.70%. आणि ऑल टाईम आहे 14.88 पैसे. आणि फंडची साईज आहे 77,451 करोड. SIP तुम्ही 100 रुपयापासून स्टार्ट करू शकतात. NAVचा रेट आहे 116 रुपये. आणि एक्सपेन्स रेशो आहे 0.86 पैसे. हा SBIचा लार्ज कॅप फंड आहे. 3 वर्षाचं रिटर्न आहे 13.53%. ऑल टाईमचं रिटर्न बघितलं. ऑल टाईमचं रिटर्न आहे 14.37%. म्हणजे 14.37% रिटर्न आहे. फंडची साईज आहे 55,246. 500 रुपयापासून तुम्ही SIP चालू शकतात. NAV 98 रुपये. आणि एक्सपेन्स रेशो 0.81 पैसे. कशी वाटली माहिती मित्रांनो? अशाच वेगवेगळ्या माहिती घेण्यासाठी माझ्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.